नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर मेष राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे 13 ऑगस्टपासून ते 10 सप्टेंबर संपूर्ण श्रावण महिना असणार आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये तुमच्यासोबत या घटना 100% घडणारच आहेत. 13 ऑगस्टपासून पवित्र पावन शुद्ध श्रावण महिना सुरू होणार आहे. कसा असेल हा श्रावण महिना तुमच्यासाठी, कोणत्या गोष्टी होतील, तुम्ही काय करावे काय नाही करावे, हे सर्व काही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी व्यापाराबद्दल, नातेसंबंधांबद्दल, आरोग्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल किंवा जीवनात खूप साऱ्या अडचणी, प्रश्न, मार्ग मिळत नसेल, अशा समस्या असतील तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, काय दोष आहे, काय समस्या आहे, काय अडचणी आहेत ते तुम्हाला सांगू, त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा देऊ. हा वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल याबद्दल माहिती देऊ, योग्य मार्गदर्शन करू. यासाठीच तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात व्हॉट्सॲपवर. चला तर मग सर्वात आधी बोलूया, या श्रावण महिन्यात मेष राशीचं करिअर आणि नोकरी कशी असेल, काय होईल. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जो ऊर्जा आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. या श्रावण महिन्यात महादेवाच्या कृपेने तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीत पदोन्नती किंवा पगार वाढ होण्याची वाट पाहत असाल तर या श्रावणात तुम्हाला ती आनंद वार्ता मिळणार आहे. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना अचानक एखाद्या मोठ्या कंपनीकडून मुलाखतीचा फोन येऊ शकतो. परदेशात किंवा स्वगावापासून दूर जाऊन काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांसोबत किंवा वरिष्ठांशी बोलताना तुम्ही संयम ठेवावा. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा राग वाढू शकतो, त्यामुळे ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पैसा आणि तुमची आर्थिक स्थिती. मेष राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक असणार आहे. अचानक धनलाभ होईल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील, कुणी कर्ज घेतले असेल आणि ते परत देत नसेल तर या महिन्यात ते पैसे परत मिळण्याची 99% शक्यता आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर या काळात नवीन सौदे अंतिम होतील, उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. जर तुम्ही शेअर बाजारात किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असाल तर घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच पैसे गुंतवा, मोठा नफा नक्की होईल. थोडक्यात सांगायचे तर या श्रावणात तुमचे बँक बॅलन्स वाढणार आहे, पण त्याचवेळी धार्मिक कार्यावर, धार्मिक प्रवासावर काही खर्च होऊ शकतात. मित्रांनो, आता पाहूया तुमचे वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध कसे असतील. महादेव आणि माता पार्वती हे प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहेत. श्रावण महिन्यात त्यांच्या आशीर्वादाने मेष राशीच्या कौटुंबिक आयुष्यात मोठे बदल दिसतील. जर पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून ताणतणाव किंवा मतभेद चाललेले असतील तर या श्रावणात ते सर्व गैरसमज दूर होतील आणि नात्यात पुन्हा गोडवा येईल. ज्यांचे लग्न ठरण्यात अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी या महिन्यात योग्य स्थळ चालून येईल. लग्नाची बोलणी पुढे सरकतील. प्रेमात असलेल्या लोकांसाठी हा महिना छान राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला कुटुंबाशी भेटवू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही नक्की घ्यावी आणि त्यांच्याशी संवाद साधताना आदराची भावना ठेवावी. मित्रांनो, आता बोलूया अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे तुमचा आरोग्य. मेष राशीच्या जातकांची ऊर्जा या महिन्यात खूप जास्त असेल, पण ऋतूबदलामुळे आणि श्रावणातील हवामानामुळे तुम्हाला काही लहान सहान समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या महिन्यात तुम्हाला पोटाशी संबंधित विकार, उष्णतेचे त्रास किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. श्रावणात बाहेरील मसालेदार किंवा तेलकट अन्न खाणं टाळा. सात्विक आहाराचा अवलंब करा. वाहन चालवताना घाई करू नका. वेग मर्यादित ठेवा. श्रावणातील सोमवारी किंवा पावसाच्या वेळी लांबचा प्रवास करत असाल तर सावधगिरी बाळगावी. मित्रांनो, संपूर्ण श्रावण महिन्यात मेष राशीच्या लोकांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व संकटे दूर करण्यासाठी दररोज किंवा दर सोमवारी शिवलिंगावर तांब्याभर शुद्ध जल अर्पण करा आणि 11 बेलपत्र ठेवून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मित्रांनो, जर तुम्ही हे सोपे उपाय केलात तर तुम्हाला नक्की फायदा होईल. तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी, पत्रिका तपासून घेण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲपवर आम्हाला तुम्ही मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.